भाजपनं मुंबई महापालिकेसाठी मराठी उमेदवार दिल्यानं आम्ही अपशकुन करणार नाही. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचं विधान. भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार. प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी घोषणा केली. शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर होणार तर 11 तारखेला औपचारिक निवड. बारा जिल्हा परिषद आणि 1400 पंचायत समित्यांच्या मतदानाला आता वेग. सकाळी 11:30 वाजेपर्यंत 23% मतदान. मतदारांच्या रांगा आता लांबू लागल्या. मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं. तोच मुद्दा पहिल्या महासभेत हाती घेणार आसिफ शेख यांचा एल्गार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मतदान केलं. रोहित पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार यांनी पहिल्या 2 तासातच मतदानाचा हक्क बजावला. कित्येक वर्षानंतर बारामती तालुक्यात अजितदादांशिवाय मतदान झालं. बातमी मालेगावमधून आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली आहे. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्यानं लिफ्ट खाली कोसळली आहे. लिफ्टची चेन तुटल्यानं अपघात झालेला आहे. सुदैवानं लिफ्टमधील 18 जण बचावलेत. लिफ्टचा दरवाजा पहिल्या मजल्यावर अडकल्यानं लिफ्टमधले नागरिक सुखरूप आहेत. पहिल्या मजल्यावरची भिंत तोडून अग्निशमन आणि पोलीस दलाच्या मदतीनं नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय. लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुश्तकीन डिग्निटी यांच्यासह 5 पत्रकार लिफ्टमध्ये अडकलेले होते. संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. संदीप, नेमकं काय घडलं, कशामुळे घडलं आणि सध्या काय परिस्थिती आहे महानगरपालिकेच्या इमारतीत? सध्या महापालिका महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर काही नागरिक जे आहेत ते आपापल्या जिना उतरून खाली जात होते. 4थ्या मजल्यावर लिफ्ट मध्ये जे आहे ते इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुस्तकीन डिग्निटी आदी नागरिक घुसले आणि ते लिफ्ट जे आहे ते वजन म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त झालं. त्यामुळे लिफ्ट जी आहे ती दरवाजा लागण्याच्या दरम्यानच 4थ्या मजल्यावरून खाली कोसळली आणि तो अपघात घडला. सुदैवाने ही लिफ्ट जी आहे ती पहिल्या मजल्यावर अडकली. त्या ठिकाणी जो आहे तो दरवाजा उघडा असल्याने व समोरची भिंत जी आहे ती तोडून ही नागरिकांना तिथून अग्निशमन असतील पोलीस असतील यांनी बाहेर काढले. मात्र ज्यावेळेस ही लिफ्ट खाली आली त्यावेळेस खूप मोठा आवाज झाला. जे नागरिक इमारतीत होते ते संपूर्णपणे घाबरलेले होते आणि जे आतमध्ये होते लिफ्टमध्ये ते देखील घाबरलेले होते. लिफ्टमध्ये जे होते राजकीय नेते होते, कार्यकर्ते होते, तसेच आपले पत्रकार कंपनी देखील या लिफ्टमध्ये होती. सुदैवाने या लिफ्ट खाली कोसळल्यानंतर आणि पहिल्या बाजूला अडकल्यानंतर यापैकी कोणालाही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणालाही लागलेलं नाही. किरकोळ थोडंफार लागलेलं आहे, मात्र जास्त लागलेलं नाही. धन्यवाद संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मालेगाव महानगरपालिकेच्या इमारतीमधली लिफ्ट कोसळली. क्षमतेपेक्षा जास्त लोक या इमारतीमध्ये आल्यामुळे 4थ्या मजल्यावरून ही लिफ्ट खाली कोसळली. मालेगाव महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदाची निवडणूक झाली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे. लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुश्तकीन डिग्निटी यांच्यासह 5 पत्रकार अडकले होते. पहिल्या मजल्यावरची भिंत तोडून अग्निशमन आणि पोलीस दलाच्या मदतीनं नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याची देखील माहिती मिळते. लिफ्टचा दरवाजा पहिल्या मजल्यावर अडकल्यानं लिफ्टमधले नागरिक हे सुखरूप बचावलेले आहेत. 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळत असताना पहिल्या मजल्यावरती ती अडकली आणि त्यामुळे नागरिकांना आणि इथे अडकलेल्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढता आलं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये कोणालाही इजा झालेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची हानी यामध्ये झालेली नाही. क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये आले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे.
पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं लिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढतानाची ही दृश्य आपण पाहतोय। क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये भरले गेले आणि त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेच्या इमारतीमधली ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळत होती। फक्त सुदैवानं पहिल्या मजल्यावरती ती लिफ्ट अडकली आणि त्यामुळे तिथून सगळ्यांना बाहेर काढता आलं। तळ मजल्यावरती येऊन ही लिफ्ट आदळली नाही आणि त्यामुळे सुदैवानं यात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही किंवा कोणतीही हानी या सगळ्या प्रकारामध्ये घडलेली नाही। महानगरपालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक झाली, त्यामध्ये इस्लाम पार्टीचे महापौर विराजमान झाले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। काही पत्रकार देखील या लिफ्टमध्ये अडकल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय। पहिल्या मजल्यावरची भिंत तोडावी लागली आणि त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस दलाच्या मदतीनं नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। क्षमतेपेक्षा जास्त लोक या लिफ्टमध्ये भरले गेले। लिफ्टमध्ये 18 जण एकाच वेळी होते आणि त्यामुळे हा अपघात घडलेला आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी नावाची घोषणा केली आहे, तर उपमहापौरपदी शिवसेनेकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। पुढच्या 6 वर्षांसाठी संजय घाडी हे उपमहापौर असतील। भाजपकडून राजश्री शिरवाडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली। 11 फेब्रुवारीला मुंबईच्या महापौरपदाची निवड होणार आहे। रितू तावडे या भाजपच्या मुंबईतल्या पहिल्या महापौर आहेत आणि भाजपच्या पहिल्या महिला महापौर असणार आहेत। दरम्यान रितू तावडे यांनी महापौर पदासाठी तर संजय घाडी यांनी उपमहापौर पदासाठी आपापला अर्ज दाखल केलेला आहे। महापौर नाही तर मुंबईची सेवक म्हणून त्या ठिकाणी मी काम करेन। पण धाकधूक होती कुठे एकूण? धाकधूक बिलकुल नव्हती, आम्हाला कोणालाच नव्हती, कारण आम्हाला सगळ्यांनाच या सगळ्याच रणरागिणी आहेत, या सगळ्याच मेहनती आहेत आणि या एक युद्ध जिंकून आलेल्या सगळ्या जणी आहेत। त्यामुळे हे कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत माहीत नव्हतं। भारतीय जनता पक्षाची एक शिस्त आहे, केडर बेस पक्ष आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल। एकनाथ शिंदे साहेब यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो, महायुतीच्या नेत्यांचा आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला आज या मुंबई शहराचं उपमहापौर पद फॉर्म भरण्याचं या ठिकाणी संधी दिलेली आहे। 11 तारखेला ही निवडणूक आहे आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार आम्ही महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही निश्चितपणानं पुरेशा संख्याबळानुसार आम्ही निवडून येऊ अशी खात्री आहे। त्यामुळे मी खरोखरच आनंदी आहे आणि मी सर्व नगरसेवकांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की ते मला या ठिकाणी भविष्याच्या पुढील काळामध्ये सहकार्य करतील, साथ देतील। आज साधारणतः 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार असून मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील आणि कायमचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल। दरम्यान मंत्री आशिष शेलारांनी मराठी महापौराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलेलं आहे। आशिष शेलारांचं ट्विट असं आहे, मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, हा आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला। ज्यांना मराठी मुस्लिम महापौर करायचा होता त्यांचा डाव मुंबईकरांनीच हाणून पाडला। त्यामुळे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या तमाम मुंबईकरांचे आभार। महापौर पदाचे उमेदवार रितू तावडे यांना शुभेच्छा। मुंबईच्या विकासाचे नवं पर्व सुरू झालंय, आम्ही मुंबई विकासाबाबत सदैव लक्ष ठेवून राहूच।
मुंबई महानगरपालिकेची 16 फेब्रुवारीला विशेष सभा होणार आहे आणि या सभेमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड होणार आहे। विशेष सभेतच त्या दिवशी समिती सदस्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर 20 तारखेला शिक्षण स्थायी समिती अध्यक्षांची निवड होईल, तर 23 तारखेला सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यांची निवड होईल। 24 तारखेला विशेष सभा घेत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। शोक प्रस्ताव मांडून सभागृह दिवसभरासाठी तहकूब होणार आहे। 25 तारखेला इतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड होईल, तर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाआधी सगळ्या औपचारिकता पार पडणार आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक मातोश्री निवासस्थानी पार पडली। भाजपनं महापौर पदाचा उमेदवार मराठी दिलाय, त्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही, असं शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। त्यामुळे शिवसेना महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार नाही का, असा सवाल उपस्थित झालाय। आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असं त्या म्हणाल्या। मुंबईचा जिथे आता मराठीच महापौर दिलाय तर नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे। सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून, म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी, ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत, तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत। तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट, नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता, प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील। आणि मुंबई महापालिकेत मनसेचा एक स्वीकृत नगरसेवक असावा, अशी मागणी मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे केली आहे। मात्र हा निर्णय पक्षप्रमुखांचा असल्याचं ठाकरेंच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। तो पक्षप्रमुखांचा ऐका नाही 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 मी याच्यावर बोलणार नाही। घेऊ दे, ज्याला आता पक्षप्रमुख दोन्ही म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो प्रत्येकाला मान्य करावा। आणि किल्लेदार बोलतो हे होणार नाही। बोला। मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो या विजयी झालेल्या आहेत। मालेगावात भाजप आणि एमआयएमनं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली आहे। नसरीन बानो यांना 43 मतं मिळाली आहेत, तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मतं मिळालेली आहेत। दरम्यान मालेगावातील इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांनी एल्गार पुकारलाय। महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट असताना लोकांवर अन्याय झाला, बांगलादेश आणि रोहिंग्यांच्या नावाखाली एसआयटी स्थापन करत लोकांना तुरुंगात टाकलं, तोच मुद्दा पहिल्या महासभेत हाती घेणार असल्याचं शेख यांनी म्हटलेलं आहे। आणि यानंतर थेट जाऊयात भारत अमेरिका व्यापार करारावर पीयूष गोयल सध्या बोलतात। जो भारत से निर्यात होते हैं, जिसमें अमेरिका रेसिप्रोकल टैरिफ शून्य करेगा। उदाहरण के लिए एयरक्राफ्ट के पार्ट्स, मशीनरी के पार्ट्स, जेनेरिक ड्रग्स, फार्मास्यूटिकल प्रोडक्ट्स, कुछ एलिमेंट्री ऑटो पार्ट्स, जेम एंड डायमंड्स जो वेस्ट बंगाल में बनते हैं, महाराष्ट्र गुजरात में बनते हैं, तमिलनाडु में बनते हैं, केरल में बनते हैं, जेम एंड डायमंड्स, कॉइन्स, प्लैटिनम, क्लॉक्स एंड वॉचेस, इसेंशियल ऑयल्स, कुछ होम डेकोर के वस्तु जैसे शैंडलियर्स, इल्यूमिनेटिंग साइंस, लैंप्स के कुछ पार्ट्स, सीड्स, कुछ इनऑर्गेनिक केमिकल्स, आयरन और हाइड्रो ऑक्साइड्स, एल्यूमिनियम ऑक्साइड्स, इनऑर्गेनिक कंपाउंड्स, प्रेशियस मेटल्स के, जिंक ऑक्साइड्स, कुछ इंस्ट्रूमेंट्स और अपैरेटस, कुछ अलग अलग प्रकार के मिनरल्स और नेचुरल रिसोर्सेज, कुछ पेपर, प्लास्टिक और वुड की वस्तुएं,
नेचुरल रबर, देखिए कितनी सारी वस्तुओं पे भारत को 0 रेसिप्रोकल टैरिफ मिलने जा रहे हैं। इसी के साथ साथ हम सबके लिए बहुत ही खुशी की बात है, और इसका तो मैं समझता हूं पूरे देश में चर्चा हो रही है कि कैसे कई सारे किसानों के किए गए वस्तु, किसानी क्षेत्र के उत्पाद अब भारत से 0 ड्यूटी पर अमेरिका में जा सकेंगे, और जिसका भारत के निर्यात को फायदा होगा। इसी के साथ साथ एक देश में कुछ लोग जो भारत के किसानों के विरोधी है, भारत के किसानों की चिंता नहीं करते हैं, भारत को गुमराह करने की कोशिश करते हैं, ऐसे कुछ लोगों को आज ये देख के हैरानी हो रही है कि कैसे भारत और यूएस के इस एग्रीमेंट के द्वारा कई सारे किसानी क्षेत्र के सामान पर 0 कोई लाभ भारत में इंपोर्ट करते हुए दिया गया है। कोई लाभ नहीं दिया गया, कोई रियायत नहीं दी गई है। लोग सोचते थे ना कि भाई किसानी क्षेत्र में सब खुल जाएगा। हमने कोई ऐसा काम नहीं किया है जिसमें किसी भी किसान को नुकसान हो सके। जो वस्तु भारत में सेंसिटिव है, हमारे किसान पर्याप्त मात्रा में बनाते हैं, जिसमें हम आत्मनिर्भर हैं, उन सब वस्तुओं को इस एग्रीमेंट के दायरे से बाहर रखा गया है। उसमें भारत ने कोई छूट नहीं दी है। जैसे कि उदाहरण के लिए जीएम का बना हुआ जेनेटिकली मॉडिफाइड कोई वस्तु भारत में नहीं आएगा। मीट, उसमें कोई रियायत नहीं दी गई है। पोल्ट्री, कोई रियायत नहीं दी गई है। डेयरी के कोई वस्तु के ऊपर कोई रियायत नहीं दी गई है। सोया मिल, कोई रियायत नहीं दी गई है। मेज, कोई रियायत नहीं दी गई है। मेज यानी मक्का, कोई रियायत नहीं है। चावल, गेहूं, चीनी, सीरियल्स, ये कोई रियायत नहीं दी गई है। मिलेट जैसे ज्वार, बाजरा, रागी, कोडो, अमरनाथ, इस पर कोई रियायत नहीं दी गई है। फल जो भारत में पर्याप्त मात्रा में बनते हैं, जैसे केला, बनाना, स्ट्रॉबेरी, चेरीज, सिट्रस फ्रूट, उस पर कोई रियायत नहीं दी गई है। ग्रीन पी, काबुली चना, मूंग, कोई रियायत नहीं दी गई है। ऑयल सीड्स, कोई रियायत नहीं दी गई है। कुछ एनिमल फीड के प्रोडक्ट्स हैं, ग्राउंडनट्स, हनी, मॉल्ट और मॉल्ट से बना हुआ सामान, नॉन अल्कोहलिक बिवरेजेस, फ्लावर एंड मील्स, स्टार्च, एसेंशियल ऑयल्स, इथेनॉल जो बड़े पैमाने में भारत में बन रहा है, और टोबैको जो हमारा एक प्रकार से निर्यात होता है बड़े रूप में। इन सभी वस्तुओं पे किसी प्रकार की रियायत इस एग्रीमेंट के द्वारा नहीं दी गई है, और इसीलिए मैं डंके की चोट पर कह सकता हूं कि किसी प्रकार से ये करार भारत और यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका के बीच भारत के किसानों के हितों को, भारत के एमएसएमईज को, भारत के हैंडीक्राफ्ट और हैंडलूम को किसी प्रकार का कोई नुकसान नहीं पहुंचाता है, बल्कि हमारे हुनर वाले युवा युवती, हमारे कर्मठ कर्मचारी, हमारे कारीगर,
हमारे विश्वकर्मा, हमारी बहनें, विशेषकर जो वस्त्र क्षेत्र के साथ जुड़े हैं, टेक्सटाइल्स, लेदर के और फुटवेयर के साथ जुड़े हुए हैं, टॉयज के साथ जुड़े हुए हैं, स्पोर्ट्स गुड्स के साथ जुड़े हुए हैं, ढेर सारे ऐसे क्षेत्र हैं जहां भारत को अब अमेरिकन मार्केट में लाभ मिलेगा। भारत को कम ड्यूटी पर, बाकियों से कम ड्यूटी पर, मात्र 18% पर रेसिप्रोकल ड्यूटी, उनको वहां पे मार्केट एक्सेस मिलेगा। होम डेकोर हो, वुड और फर्नीचर हो, पिलोज, कुशन जो अपहोल्स्ट्री के साथ सामान बनता है, क्विल्ट्स, कंफर्टर्स, नॉन इलेक्ट्रिकल लैंप्स, इसी प्रकार से जो मशीनरी और पार्ट्स, अलग अलग प्रकार के मशीनरी के पार्ट्स होते हैं, खिलौनों का मैंने जिक्र किया, टॉयज, ज्वेलरी जो बनती है, ज्वेलरी, लेदर एंड फुटवेयर, टेक्सटाइल और अपैरल का बहुत बड़ा हमारा निर्यात में फायदा होगा। खासतौर पे सिल्क, जिसको सिल्क इज एट जीरो ड्यूटी, सिल्क के प्रोडक्ट्स जीरो ड्यूटी पे ले आए हैं। तो एक प्रकार से अलग अलग क्षेत्रों को निर्यात के लिए लाभ देना और हमारे किसानी क्षेत्र को आयात से संभालना, सुरक्षित रखना, ये दोनों का ट्विन ऑब्जेक्टिव यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका और भारत के इस द्विपक्षीय करार में किया गया है। मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और माननीय डोनाल्ड ट्रंप जी, राष्ट्रपति यूनाइटेड स्टेट्स के, दोनों को बधाई देता हूं कि बड़ा ही फेयर, इक्विटेबल और बैलेंस्ड ट्रेड एग्रीमेंट जो भारत के हितों को संरक्षित रखता है। सोन्या चांदीचे दर पुन्हा एकदा वाढलेत। सोन्याचे दर 2,500 वाढलेत। सोनं प्रति तोळा 1,54,500 रुपयांवर गेलंय। तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे। चांदीच्या दरात प्रति किलो 5,000 वाढ झाली आहे। चांदी प्रति किलो 2,60,000 गेली आहे। जीएसटी शिवाय हे दर समोर आलेले आहेत।